नमस्कार. आज मला करायची होती पावभाजी, ते पण घरामध्ये जे काही साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच. तर त्यासाठी मी इथं कांदे सोलून घेतले, त्याचबरोबर बटाटे, फ्लावर आणि ढोबळी मिरची हे कुकरला लावलं होतं सकाळी सकाळी. तर नंतर मी इथं कांदे कट करून घेतले आणि चॉपरमध्ये टाकले. चॉपरमध्ये ना कांदे खूप छान कट होतात. 1-2 मिनटामध्येच ना खूप छान असं बारीक चॉप होतं. हा चॉपर ना खूप छान आहे, घाई गडबडीच्या वेळेला वगैरे खूप छान चॉपरमध्ये आपण कट करू शकतो कांदे वगैरे. इथं बघू शकताय थोड्याच वेळामध्ये किती छान कांदा कट केला होता. आणि असं तर कांदे कापताना डोळ्यातून खूप पाणी येतं, तर हे खरंच खूप उपयोगाचं आहे. त्याचबरोबर मी इथं लसूण आणि आलं थोडंसं ठेचून घेतलं, कारण माझा मिक्सर बंद आहे, तो रिपेरिंगला टाकलेला होता. त्याचबरोबर तेलामध्ये मी इथं आलं आणि लसूण टाकलं. मिस्टरांना मी पावासोबत ना बटर आणायला सांगितलं होतं, तर ते फसवून त्यांच्याकडून चीज आलं होतं चुकून. तर नंतर आलं लसूण फ्राय केलं. त्याचबरोबर कांदे जे कट करून घेतलेला कांदा होता बारीक चॉप केलेला तो फ्राय केला. त्याचबरोबर टोमॅटो पण कट करून टाकला. तुम्ही टोमॅटोची प्युरी करून टाकू शकताय. वरून थोडंसं तूप टाकलं, जेणेकरून थोडंसं असं बटरी होईल, म्हणजे बटरीसारखी टेस्ट येईल म्हणून. तर छान असं फ्राय करून घेतलं. वरून जे माझ्याकडं थोडंसं धने जिरे पावडर होती तर ती टाकली आणि मस्त असं फ्राय केलं. थोडंसं पाणी घालून फ्राय केलं की घरामध्ये ठसका वगैरे होत नाही त्याचा आणि छान भाजलं जातं. भाज्या पण छान उकडल्या होत्या, तर त्या मी मॅश करून घेतल्या. बटाटे, फ्लावर आणि ढोबळी मिरची. मटार माझ्याकडे नव्हते आणि मी आणायला पण नाही गेली, जे आहे त्यामध्येच करू म्हटलं. तर छान असं मॅश करून घेतलं. त्याचबरोबर मसाला पण छान असा फ्राय झालेला होता. जास्त वेळ फ्राय केला की कांद्याचा वगैरे कच्चापणा राहत नाही, म्हणून छान असं फ्राय करून घेतलं. आणि त्यामध्ये शिजवलेल्या भाज्या होत्या तर त्या मिक्स केल्या आणि छान असं उकळून घेतलं. मिस्टरांना पाव आणायला सांगितले होते, त्यांनी बन पाव आणि थोडासा मस्का पाव पण घेऊन आलेले होते. तर जे पाव आणलेले होते तर मी ते तुपावरती छान असं भाजून घेतलं, थोडंसं तूप लावून. तुमच्याकडे बटर असेल तर बटर लावून पण भाजू शकताय, काहीच नसेल तर तेल लावून पण भाजू शकता. तर छान असे क्रिस्पी होतात. जितके छान क्रिस्पी होईल तितके छान लागतात. तर छान असे पाव वगैरे भाजून घेतले आणि मी थोडीशी थोडासा रसरशीतच केली होती, कारण जास्त घट्ट केली ना थंड झाल्यावर भाजी खूपच घट्ट होते, म्हणून थोडासा कांदा वगैरे कट केला. आणि आता चीज होतंच, तर वरून थोडंसं चीज किसून टाकलं आणि चीजवाली मस्त अशी पावभाजी केली. छान अशी एन्जॉय केली सगळ्यांनी. आणि शौर्य बोलला, मम्मी माझ्या भाजीमध्ये चीज नको टाकू, तर त्याच्यासाठी चीज नाही टाकलं. आम्ही मस्त अशी चीजवाली पावभाजी खाल्ली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.